Morning friends. Today we'll continue the next two stanzas about our poem Cherry Tree, which is written by Ruskin Bond, the poet who has described humanity, means how we should behave with the other people, how we should create our own identity, and many other things. And he has put a very good example in front of the audience, in front of the readers, through the cherry tree. He wants to say that cherry tree faced many difficulties to create his own identity, but finally it created. So like we people do the same thing with the cherry tree, we people are facing many difficulties while living in the society. We people are living in the society and at the same time we are facing many difficulties, such kind of difficulties. But with that difficulty, we should find good ways, we should find the solutions on that difficulty. Every question has an answer, no doubt at all. Just you should have that much quality to find out the answers of that questions. You have to search new ways in your life to create your own identity, to live for a long time. And the poet has given good example through the cherry tree, means how cherry tree is being created his own identity by facing many difficulties. So, in the last few lectures, 3 lectures, we have thoroughly studied about the cherry tree, and we are at the final stage of our poem. The poet is describing that I lay on the grass at ease. कवी या ठिकाणी सांगतात की मी या ठिकाणी एका झाडाखाली विश्रांती करत पडलेलो होतो. Looking off through leaves at the blue, blind sky, at the finches as they flew. कवी या ठिकाणी सांगतात की संध्याकाळच्या वेळेला ते जे काही चेरीचे जे काही झाड आहेत तर त्या चेरीच्या झाडाखाली त्या ठिकाणी ते आराम करत बसलेले आहेत. आणि त्याच वेळेस त्यांच्या मनामध्ये एक विचार सुरू झाला, आणि तो विचार असा होता की ते जे काही ल्युजिस आहेत, ते जे काही पान आहे, जे काही ब्ल्यू पान आहे, जे काही निळे जे काही आकाशासारखे जे काही पान आहेत, तर त्या पानाकडे ब्लाइंड स्काय, त्या पानाकडे बघत बसलेले आहेत. जे काही निरभ्र आकाश झालेलं आहे तर त्या निरभ्र आकाशाकडे ते संध्याकाळच्या वेळेस बघत बसलेले आहेत, विचार करत बसलेले आहेत. At the finches as they flew. आणि त्याच वेळेला संध्याकाळच्या वेळेस त्या निळ्या पानाच्या वरून ज्यावेळेस कवी बघत असतात, आकाशाकडे बघतात, त्या पानांकडे बघतात, त्यावेळेस त्या झाडावरती किंवा झाडाच्या अवतीभोवती वेगवेगळे पक्षी त्या ठिकाणी गाणे गात गुणगुणत घिरट्या मारत असतात. आणि हे जे काही एक नैसर्गिक पद्धतीचं चित्र आहे, वरून नैसर्गिक पद्धतीचं जे काही एक वेगळं पिक्चर त्या ठिकाणी तयार झालेलं आहे, तर या सगळ्या पिक्चरला बघण्याचं काम कवी त्या ठिकाणी त्या चेरीच्या झाडाखाली बसून आराम करत त्या ठिकाणी तो पूर्ण चित्र बघत आहे. अँड filtered through the dappled green. त्यानंतर काय सांगतो की filtered through the dappled green. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे जे आकाशामध्ये असणारे जे काही वेगवेगळे
टिपक्याचे जे काही ढग आहेत तर ते ढग सुद्धा अतिशय एक मनमोहक कवीला त्या ठिकाणी अट्रॅक्ट करत आहे आणि त्याच वेळेस अवतीभोवती असणारे जे काही पक्ष आहेत तर ते सुद्धा आकाशात त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं गुणगुणण्याचं काम त्या ठिकाणी ते करतात, आकाशामध्ये उडण्याचं काम त्या ठिकाणी करतात. ते आपला एक नवीन आनंद शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत आहेत. While bees in an ecstasy drank, आणि त्या ठिकाणी ती जी काही वेगवेगळी जी काही मधमाशी असेल किंवा वेगवेगळे जे काही कीटक असतील, कीटकनाशक असतील, तर ते कीटकनाशक त्या चेरीच्या झाडाला जो काही मोहर लागलेला आहे तर त्या मोहरामधला जो काही मध आहे तर तो मध शोषण्याचं काम त्या ठिकाणी ते करत आहे. म्हणजे त्या मधाला शोषण्यामधून त्यांना जो काही परमानंद मिळत आहे, एक्स्ट्रसी म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की परमानंद, अशी वेगळा आनंद त्या ठिकाणी प्राप्त होणं. आणि हा वेगळा आनंद हे जे काही बीज असतील, जे काही मधमाशी असतील, माशी असतील, वेगवेगळे इन्सेक्ट्स असतील, कीटक असतील, तर त्या कीटकांना त्या ठिकाणी तो जो काही मोहर आहे तर त्या मोहरामधला रस शोषण करण्यामध्ये जो काही आनंद प्राप्त होत आहे तर तो आनंद खऱ्या अर्थानं कवी त्या चेरीच्या झाडाखाली बसून त्या ठिकाणी तो आनंद प्राप्त करत आहे. कवी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सुद्धा एक अतिशय आनंद झाला आहे की हे जे काही चेरीचं झाड आहे तर हे चेरीचं झाड, चेरीचं ट्री मी या ठिकाणी लावल्यामुळं खऱ्या अर्थानं ही जी काही परिस्थिती आहे, हे जे काही वातावरण आहे, हे जे काही आनंदमय वातावरण आहे तर निश्चितपणे हे आनंदमय वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा कवीला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एक आनंद मिळत आहे. ऑफ while bees in an ecstasy drank or nectar from each bloom and the sun sang. आणि त्याच वेळेस जसं मी अगोदर सांगितलंय की दिवस मावळतीला आलेला आहे, सूर्य त्या ठिकाणी आता काही मिनिटांमध्ये, काही वेळेमध्ये डुबणार आहे, सूर्याचा अस्त त्या ठिकाणी होणार आहे. अशा वेळेस या ठिकाणी जे काही कवीच्या अवतीभोवती जे काही तयार झालेलं जे काही चित्र आहे तर ते चित्र खऱ्या अर्थानं कवी त्या ठिकाणी त्या चित्राला बघून अतिशय आनंदित झालेला आहे. त्याला त्या ठिकाणी परमानंद मिळाला आहे. ज्या पद्धतीनं ते बीज असतील, मधमाशा असतील किंवा वेगवेगळे इन्सेक्ट्स असतील, कीटक असतील, यांना त्या ठिकाणी मध शोधण्यामध्ये किंवा झाडाच्या ज्या काही फांद्या असतील किंवा झाडाची जी काही पानं असतील तर त्या पानावरती बसून, पक्ष्यांना पानावरती बसून, झाडावरती बसून मधमाशांना मध गोळा करण्यामध्ये जो काही वेगळा आनंद प्राप्त त्या ठिकाणी होत आहे. या सगळ्या गोष्टीचा आनंद कवीला सुद्धा त्या ठिकाणी होत आहे. नेक्टर म्हणजे एक अमृतच म्हणायला हरकत नाही. जे काही मधमाशी असेल किंवा जे काही पक्षी असतात, प्राणी असतात तर त्यांना त्यांचं जे काही आहार आहे, त्यांचं जे काही पोषण आहार आहे तो जर त्यांना त्या ठिकाणी मिळाला तर ते खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी एक नेक्टर म्हणून आपण त्या ठिकाणी नेक्टर त्या ठिकाणी आपण संबोधू शकतो की त्यांना त्या ठिकाणी एक नेक्टर मिळालेलं आहे. नेक्टर म्हणजे काय की अमृत आपण ज्याला म्हणू शकतो की जे सर्वात पवित्र असतं त्याच पद्धतीचं खऱ्या अर्थानं ते नेक्टर ते जे काही अवतीभोवती असतात, जे काही मधमाशा असतील, पक्षी असतील, वेगवेगळे इन्सेक्ट्स असतील तर त्यांना त्या ठिकाणी ते मिळालेलं असल्या कारणानं पूर्ण त्या अवतीभोवती जे काही पूर्ण वातावरण आहे तर ते सुद्धा अतिशय प्रसन्न झालेलं आहे, प्रफुल्लित त्या ठिकाणी झालेलं आहे. Swiftly and the stars turn in the sky. त्याच वेळेस काही मिनिटांमध्ये आता खऱ्या अर्थानं त्या सूर्याचा अस्त तिथं झालेला आहे. आणि ज्यावेळेस सूर्याचा अस्त त्या ठिकाणी होत असतो त्याच वेळेस आकाशामधून चांदण्या उगवत असतात. म्हणजे संध्याकाळ झाल्याच्या नंतर आपल्याला माहित आहे की चंद्र असेल किंवा जे काही स्टार्स असतील आकाशामध्ये, जे काही चांदण्या असतील तर त्या चांदण्या उगवत असतात. आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं कवी त्या चेरीच्या झाडाखाली बसून या सगळ्या गोष्टीचा एक परमानंद प्राप्त करण्याचं काम कवी त्या ठिकाणी ते करत आहे. And moon moths and singing cricket and I.S. त्याच वेळेस कवी या ठिकाणी अजून वर्णन करतात. कवी अजून त्या ठिकाणी एक वेगळं वर्णन करतात काय की त्या अवतीभोवती जे काही नॅचरल वातावरण आहे, जे काही अतिशय प्रसन्न वातावरण आहे तर संध्याकाळच्या वेळेस आता त्या झाडाच्या अवतीभोवती असणारे जे काही इन्सेक्ट्स असतील, जर आपण मून मॉथ्स असं म्हटलेलं आहे कवीनं, इन्सेक्ट्स असतील, कीटक असतील, वेगवेगळे किडे असतील तर
ते सुद्धा या सगळ्या वातावरणाला बघून अतिशय प्रफुल्लित झालेले आहे. वेगवेगळ्या प्रकारची गाणी त्या ठिकाणी ते कीटक सुद्धा काय करत आहे, गुणगुणत आहे. म्हणजे कवी या ठिकाणी असं सांगतात की खऱ्या अर्थानं ते जे काय वातावरण आहे तर ते वातावरण अतिशय आनंदमय झालेलं आहे, अतिशय प्रसन्नित त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे कवी या ठिकाणी सांगतात की जर कदाचित मी झाड हे लावलं नसतं किंवा माझ्याकडून हे झाड जर लावलं गेलं नसतं तर निश्चित पद्धतीनं हा जो काही परमानंद आहे तर तो परमानंद मला कधीच मिळाला नसता की जो गगनात या ठिकाणी मावत नाही. म्हणजे केवळ त्यांनी स्वतःलाच आनंद प्राप्त करून घेतला नाही तर त्यांनी जे काही मधमाशा असतील, जे काही इन्सेक्ट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतील तर या सर्वांना त्या ठिकाणी तो आनंद प्राप्त करून देण्याचं काम कवीनं त्या ठिकाणी ते चेरीचं जे काही झाड आहे तर ते चेरीचं झाड त्या ठिकाणी लावून सगळ्यांना आनंद प्राप्त करून दिलेला आहे. सगळ्यांना त्यांनी त्या आनंदामध्ये सामील करून घेतलेलं आहे. आणि हे जे काही नॅचरल वातावरण आहे, हे जे काही नैसर्गिक वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे, त्या नैसर्गिक वातावरणामध्ये पक्षी असतील, कीटक असतील, माशा असतील तर त्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी गुणगुणून त्या ठिकाणी त्या चेरीला जे काही मोहर आलेला आहे तर त्या मोहराच्या माध्यमातून रस गोळा करण्याचं काम, आनंद घेण्याचं काम त्या ठिकाणी ते वेगवेगळे कीटक करत असल्या कारणानं कवीला एक अतिशय आनंद प्राप्त झाला आहे. येस आय प्रेज्ड नाईट. आणि कवी या ठिकाणी सांगतात येस आय प्रेज्ड, मला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटत आहे. जर कदाचित कवी काय सांगतात, यस आय प्रेज्ड. आय प्रेज म्हणजे मला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटत आहे. कवी सांगतात की जर मी हे झाड लावलं असतं तर अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं असतं. वेगवेगळे कीटक असतील, मधमाशा असतील यांनी या ठिकाणी घरट्या मारल्या नसत्या, पक्ष्यांनी घरट्या मारल्या नसत्या, त्यांनी त्या मोहरामधून मध गोळा केला नसता. म्हणजे या ऑटोमॅटिक या सगळ्या गोष्टीचा मला आनंद मिळाला नसता. आणि म्हणून मला त्या गोष्टीचा एक सार्थ अभिमान आहे. जर मी या ठिकाणी चेरीचं झाड लावलं नसतं तर कदाचित मला सुद्धा या गोष्टीचा आनंद मिळाला नसता, मी सुद्धा त्या आनंदापासून वंचित राहिलो असतो असं कवी या ठिकाणी सांगतो. Praised night, stars and tree that small the cherry grew and tree. आणि हे जे काही सगळं एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. कवीनं जे काही चेरीचं झाड त्या ठिकाणी लावलेलं आहे तर या चेरीच्या झाडामुळं किंवा चेरीच्या झाडाने काय कवीनं प्लांट केलेलं आहे तर त्या प्लांटमुळं कवीला तर आनंद या ठिकाणी मिळालेलाच आहे. पण त्याचबरोबर जे काही बीज असतील, जे काही इन्सेक्ट्स असतील, त्यानंतर जे काही पक्षी असतील, त्यानंतर आकाशातले जे काही स्टार्स असतील, सन असेल, वारा असेल, या सगळ्यांना त्या ठिकाणी आनंद प्राप्त झाला आहे. म्हणून कवीला त्या गोष्टीचा एक सार्थ अभिमान वाटायला लागलेला आहे की मी हे जे काही चेरीचं प्लांट या ठिकाणी लावलेलं आहे, चेरीचं रोपटं ज्या जे काही लावलं आहे तर ते रोपटं ज्यावेळेस कवी 8 वर्षांनी बघतात, 8 वर्षांनी बघितल्यानंतर ते ज्यावेळेस त्या झाडाखाली बसून संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस ते त्या झाडाखाली बसून एक वेगळा विचार करत असतात. हे सगळं नैसर्गिक वातावरण ज्यावेळेस ते ऑब्झर्व करतात, सगळं नैसर्गिक वातावरण ज्यावेळेस ते स्वतः बघतात, त्या नैसर्गिक वातावरणाचा एक परमानंद भोगण्याचं काम त्या ठिकाणी ते करतात. त्यावेळेस त्यांना असं वाटायला लागलं की मला या गोष्टीचा खरोखर सार्थ अभिमान आहे की मी त्या गोष्टीचा परमानंद घेतलेलाच आहे. माझ्याबरोबर बाकीचे जे काही पक्षी असतील, बाकीचे जे काही इन्सेक्ट्स असतील, बीज असतील, यांना सुद्धा तो आनंद त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि या प्रकारचा संदेश खऱ्या अर्थाने कवीनं या चेरी ट्रीच्या माध्यमातून दिला आहे. म्हणून कवी या ठिकाणी सांगतात की जर खऱ्या अर्थानं तुम्ही एक व्यवस्थित माणूस म्हणून राहिला, माणूस म्हणून जगला तर निश्चितपणानं आपण सुद्धा कुठेतरी एक प्लांट लावलं पाहिजे. आपण सुद्धा म्हणजे इनडायरेक्टली पोएट इज टेलिंग दॅट एव्हरीबडी शुड प्लांट अ सिंगल ट्री. प्रत्येकाने कमीत कमी एक झाड तरी लावावं या प्रकारचा एक इनडायरेक्टली मेसेज कवीनं आपल्या वाचकांना दिल्याचा आपण सांगू शकतो. म्हणून प्रत्यक्ष आपण वेगवेगळे सण त्या ठिकाणी साजरे करत असतो, वेगवेगळे आपण वेगवेगळे आपल्या मित्रांचे वाढदिवस साजरे करत असतो आणि वेगवेगळ्या अदर ऍक्टिव्हिटीज आपण खूप काही करत असतो. पण त्याचबरोबर प्रत्येकानं जर आपल्या आयुष्यामध्ये एक झाड लावलं तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा या कवीला जो काही
या वातावरणाचा जो काही आनंद घेतलेला आहे, कवीला सुद्धा जो काही आनंद मिळालेला आहे, त्या वातावरणाचा परमानंद सुद्धा एक दिवस आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती कवी आपल्याला या ठिकाणी या कवीच्या माध्यमातून, या कवितेच्या माध्यमातून देत आहे. म्हणून everybody should plant a single tree. And with this line, the poet is end here. We will discuss about some questions regarding the poem in the next lecture. Thank you.